Good morning, everyone, and welcome to the next lecture of our permutations and combination. Yesterday, we started with this chapter, and today we are going to start with the 6.1. But before going ahead, let's revise whatever we have seen yesterday. Okay, yesterday we have seen one notation, that is factorial notation. Okay, so factorial notation means what? It is a multiplication of first n. N factorial means it is a multiplication of first n natural numbers. Yes, जसं आपण काल पाहिलं 4 factorial is a 4 into 3 into 2 into 1 is a 24. 2 factorial. The 2 into 1 is a 2. 1 factorial is a 1. 0 factorial is also 1. That is to be remembered. 0 factorial is 1. ओके. आणि त्याच्या प्रकारे आपण असं 10 पर्यंत गेलो आणि तेवढेच आपण करणार आहोत, त्याच्या पलीकडे आपण करणार नाही. सो इट इज युअर ड्युटी टू लर्न देम ऑल. नेक्स्ट यू हॅव सीन टू प्रिन्सिपल्स. पहिला आपण फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ऍडिशन, नंतर आपण पाहिलं फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन. सो आपण क्लिअरली त्यामध्ये एक एक्झाम्पल पाहिलं. व्हेन एव्हर वी हॅव ऑप्शन or mutually exclusive options. Yes, whenever we have mutually exclusive options, at that time we can choose any number. We can choose any number, any option out of those, so that other options will be automatically rejected. आपण काल मूवीज आणि प्लेचं एक्झाम्पल घेतलं होतं. तुमच्याकडे 3 मूवीज होत्या, 2 प्ले होते. सो इफ यू सगळ्यांचे टायमिंग सेम होते. सो इफ यू चूज 1 मूवी, जसं आपण भाग मिल्खा भाग मूवी चूज केली, तर बाकीच्या सर्व मूवीज आणि 2 प्ले, 4 गोष्टी आपल्या ऑटोमॅटिक काय झाल्या, कॅन्सल झाल्या. किंवा आपण त्याच ठिकाणी शर्टचं एक्झाम्पल घेतलं होतं. आपण एक शर्ट चूज केला तर बाकीचे ऑटोमॅटिक काय झाले, कॅन्सल झालेले आपण तिथे पाहू शकतो. येस. सो व्हेनेवर देर इज अ ऑर मीन्स आयदर धिस ऑर दॅट. व्हेनेवर 2 ऑप्शनच्या मध्ये ऑर येतं, at that time we use प्रिन्सिपल ऑफ ऍडिशन. येस. ऑर जर आला तर आपण ऍडिशनचा फॉर्म्युला इथे लावत असतो, प्रिन्सिपल ऑफ ऍडिशन. नेक्स्ट वी हॅव सीन प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन. येस. सो प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन आपण काय केलं की व्हेनेवर देर आर 2 थिंग्स टू बी परफॉर्म सायमल्टेनियसली, ओके, इन अ सक्सेशन ऑफ ऑर्डर. आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट टास्क वी हॅव टू कम्प्लीट सेकंड टास्क ऍज वेल. म्हणजे हे केलं की हे करणं हे कंपल्सरी. म्हणजे जसं आपण काल मानसचं एक्झाम्पल घेतलं. मानसला दिल्लीला जायचं होतं, पण कनेक्टिंग फाईल्स होत्या, फ्लाईट्स होत्या. तर तो पहिल्यांदा नगरवरनं कुठे गेला, मुंबई, आणि मुंबईवरनं कुठे गेला, दिल्लीला गेला. गेटिंग दिस. सो अहमदनगर टू मुंबई गेला, त्याची टास्क कंप्लीट झाली का, नाही. स्टील हॅव टू परफॉर्म द अनदर टास्क, दॅट इज फ्रॉम मुंबई टू दिल्ली. ओके. जेव्हा तो दिल्लीला पोहोचेल तेव्हा त्याची टास्क कंप्लीट होईल. सो आफ्टर परफॉर्मिंग अहमदनगर टू मुंबई, he has to perform Mumbai to Delhi. So that is called as principle of multiplication, because there is a and over there. Yes. So whenever we use and between two options, there we use principle of multiplication. त्याचा आपण काल चार्ट पाहिला होता, इफ आणि यूजचा. ओके. त्यानंतर आपण एंडला एक नोट लिहिली ती, इफ क्वेश्चन इज सायलेंट अबाउट द रिपिटेशन ऑफ थिंग. ते रिपिटेशन काय असतं तुम्हाला सांगतो मी, टेन्शन न घेऊ. इन दॅट केस आपण काय अज्युम करणार, रिपिटेशन इज नॉट अलाउड. व्हॉट वी आर गोइंग टू अज्युम, रिपिटेशन इज नॉट अलाउड. सो दॅट इज द इम्पॉर्टंट नोट. एनीबडी हॅव्हिंग एनी क्वेश्चन टिल दिस? व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इट इज. इतका महत्वाचा आहे ना, यू इवन कांट इमॅजिन. बच्चो, आर यू देयर? एनी डाउट? ओके, ग्रेट. सो एक्सरसाइजला सुरू करण्याआधी यू हॅव टू प्रॉमिस वन थिंग टू युअर सेल्फ, दॅट आय विल रीड क्वेश्चन व्हेरी केअरफुली. फर्स्ट ऑफ ऑल, जो क्वेश्चन आहे तो मी क्वेश्चन, तोही इंग्लिशमध्ये. मी तर अर्थ सांगतोच मराठीमध्ये. बघा, ह्या चॅप्टरचा एकच प्रॉब्लेम असा आहे, बच्चा क्या करता है, ये जो क्वेश्चन ना क्वेश्चन क्या करता है, पढ़ता है, उसको समझ में नाही ना, तो वाट बघतो की अरे कधी सर सांगेल. मी तर सांगून टाकतो, कारण की मला सांगायचं, दॅट इज माय ड्युटी टू एक्सप्लेन यू एव्हरीथिंग. बट व्हॉट दॅट स्टुडंट डज, तो फक्त मिनिंगच ऐकतो. तो हा क्वेश्चनला नीट वाचतच नाही. फक्त मी जे सांगेन ना मिनिंग, तो त्याच्यावर भरोसा ठेवतो आणि तो पुढे निघून जातो.
Okay, don't do that. Read this English very carefully. Okay, reading the English is very important, कारण की जर याच्यामध्ये and or comma full stop खूप छोट्या छोट्या गोष्टींना इतकं महत्व आहे ना, म्हणजे ज्याची इंग्लिश ओके, म्हणजे ऍटलिस्ट ज्याला म्हणजे बेसिक इंग्लिश ज्याला येते त्याला हा चॅप्टर खूप इझी जाईल. आणि ज्याचं रिडिंग सेन्स हा चांगला आहे, एकदम क्लिअरली प्रत्येक गोष्ट वाचू शकतो, त्यालाही हा चॅप्टर खूप इझी जाईल. येस. खूप खाचा खुणा आहे त्या चॅप्टर मध्ये. एव्हरी क्वेश्चन इज न्यू. डिटर्मिनंट सारखं नाहीये. एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं पोरांनो, हे पुढचे 5 तुम्ही सॉल्व्ह करा. नाही नाही, ईच अँड एव्हरी क्वेश्चन इज डिफरंट. ईच अँड एव्हरी क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनला आपली एक सेपरेट इज्जत आहे. येस. सो वन थिंग यू हॅव टू प्रॉमिस मी युअर सेल्फ एज वेल, की सर we will read each and every question very carefully. Okay, chalo, great. So today we are going to start with the 6.1. We are on page number 72. We are on page number 72. So write down first question. So write down first question. Do it fast. So let's check what are they trying to convey in this question. Okay, everyone. A teacher wants to select the class monitor in a class of 30 boys and 20 girls. So एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये 20 गर्ल्स आहेत आणि 30 बॉयज आहेत. In how many ways can he select a student if the monitor can be a boy or girl? सांगा तुम्हीच. व्हेरी गुड, व्हेरी कॉमन सेन्स. एक वर्ग आहे, त्यामध्ये 30 बॉयज आहेत, 20 गर्ल्स आहेत. टोटल त्या वर्गामध्ये किती झाले? 50. सो वी हॅव टू सिलेक्ट अ मॉनिटर. कुठे गेलं? हा, मॉनिटर आपल्याला काय करायचं? सिलेक्ट करायचं आहे. दॅट कॅन बी आयदर बॉय ऑर गर्ल. म्हणजे एकतर बॉय असू शकतो किंवा गर्ल असू शकतो. म्हणजे आयदर 30 पैकी एक और 20 पैकी एक. आणि जिथे ऑर येतो तिथे आपण काय करतो? ऍडिशन. So using principle of addition. So write down over there. Given that, write down. Given that, मी जसं तुम्हाला सांगतोय त्याच पद्धतीने तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं. जो माणूस आळशीपणा करेल, लक्षात घ्या, हा चॅप्टर तुम्हाला मी तुम्हाला घाबरून देत नाही बाळांनो, पण हा खूप इतका इंटरेस्टिंग चॅप्टर आहे ना, तुम्हाला याच्यासारखा इंटरेस्टिंग हा चॅप्टर आणि प्रॉब्लेम सारखा इंटरेस्टिंग चॅप्टर तुम्हाला मिळणारच नाही. इफ इंटरेस्ट इज नॉट क्रिएटेड बाय यू. आई एंजॉय अ लॉट दिस चॅप्टर. मुझे तो बहुत मजा आता है. आणि फाउंडेशनला पण आहे तो, त्यामुळे थोडासा इंटरेस्ट जर तुम्ही क्रिएट करताल तो खूपच भारी आहे. खूप म्हणजे खूपच. राईट डाऊन.
a teacher wants so they given that there are 30 boys and 20 girls in a class. Next line. Therefore, there are 50 students. Therefore, there are 50 students. A class monitor. A class monitor is to be selected is to be selected from 50 students from 50 students such that monitor can be boy or girl, such that monitor can be boy or girl. Excellent. Therefore, using principle of addition, therefore using principle of addition, का बरं ऍडिशन वापरला कारण की ऑर आलंय मध्ये, ऑर दिसतंय इथं, ऑर मॉनिटर कॅन बी बॉय ऑर गर्ल. आता कॉमन सेन्सली तुम्ही तर 50 ने उत्तर दिलं, लक्षात घ्या, बट प्रिन्सिपल आपल्याला काय म्हणतो, ऑर आलाय मध्ये, सो यूज ऍडिशन. सो आपल्याला प्रत्येक गोष्ट कॉमन सेन्सनी तर करायचीच आहे, कॉमन सेन्सला विसरून चालणार नाही. पण आपल्याला प्रिन्सिपल पण लक्षात घ्यायचे. काय सांगितलं मी तुम्हाला, boy or girl, therefore using principle of addition, monitor can be chosen, monitor can be chosen or selected. Yes, monitor can be selected in 50 ways. In 50 ways. पूरा माइंड गेम है, माइंड मैपिंग है इसके अंदर पूरा. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 करा. In how many ways can the monitor be selected? Can the monitor be selected if monitor must be boy? Monitor must be boy. आन्सर लिहा. दादा इथं प्रिन्सिपल तर काय अप्लाय होणार नाही. वी नो दॅट देर आर ओनली 30 बॉयज, गिवन दैट, राइट डाउन नीचे. इन क्लास देर आर 30 बॉयज, आंसर में लिखो. इसका अपन बाद में लिखेंगे बच्चों, जो गर्ल वाला है ना उसका बाद में लिखेंगे अपन, पहले तो बॉय का लिख लेते. इन क्लास देर आर 30 बॉयज. In class there are 30 boys. Therefore monitor can be selected in 30 ways.
in 30 ways. थर्ड क्वेश्चन करा. In how many ways? थर्ड क्वेश्चन करा. In how many ways monitor can be selected monitor can be selected if monitor must be girl. If monitor must be girl. Next line, in a class there are 20 girls, therefore monitor can be selected in 20 ways. In a class there are 20 girls, therefore monitor can be selected in 20 ways. Question number 3. Write down question number 3. वेळ घ्यावा, काही प्रॉब्लेम नाही, पण नीट वाचा. A signal is generated. A signal is generated from two flags. From two flags. By putting one flag above the other. By putting one flag above the other. Full stop. If four flags of a different color are available, how many different signals can be generated? Okay. सर्वजण एकदम शांत चित्ताने माझं म्हणणं ऐकतील ही माझी नम्र विनंती. ओके. काय म्हणतात पाहिजे, अ सिग्नल इज जनरेटेड फ्रॉम टू फ्लॅग. एक सिग्नल तयार करायचा, सिग्नल, आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं, दोन फ्लॅगचा वापर करायचा. किती फ्लॅगचा वापर करायचा आपल्याला? दोन फ्लॅगचा वापर करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे किती अवेलेबल आहेत? आपल्याकडे 4 फ्लॅग अवेलेबल आहेत. किती आहेत? 4 फ्लॅग आपल्याकडे अवेलेबल आहेत. येस. आणि त्यांचं काय म्हणणं आहे, ह्या 4 पैकी तुम्हाला काय करायचे, 2 चूज करायचे आहेत. अशा प्रकारे की एक फ्लॅग ठेवला की त्याच्यावरती दुसरा फ्लॅग आला पाहिजे. ओके. सो त्याची रचना कशी पण असून द्या, काही फरक पडत नाही आपल्याला. एका खाली एक ठेवून द्या, एका शेजारी एक ठेवून द्या, आपल्याला काही फरक पडत नाही. ओके. अ सिग्नल इज जनरेटेड फ्रॉम टू फ्लॅग बाय पुटिंग वन फ्लॅग अबव अँड वन फ्लॅग अबव द अदर इफ 4 फ्लॅग ऑफ डिफरंट कलर्स आर अवेलेबल. आता आपण काय केलं, 4 फ्लॅग घेतले तिथे,
एक आहे लाल आहे, निळा आहे, पांढरा आहे आणि पिवळा. ओके, हे 4 फ्लॅग आपल्याकडे अवेलेबल आहेत. हाऊ मेनी डिफरंट सिग्नल्स कॅन बी जनरेटेड. ओके, आता लक्षात घ्या. मला सांगा बाळांनो, पहिली गोष्ट सर्वजण इथं मला सगळेजण स्क्रीनवर लक्ष द्याल, नंतर काही लिहू नका, काही नाही काही नाही काही नाही. मला सांगा, मला ह्या 4 पैकी किती फ्लॅग चूज करायचे? 2 फ्लॅग. ओके, मला सांगा आता माझ्याकडे 4 फ्लॅग अवेलेबल आहेत. किती फ्लॅग अवेलेबल? मला 4 फ्लॅग अवेलेबल आहेत. ओके, मला सांगा मी हे 4 फ्लॅग पैकी पहिला फ्लॅग ज्यावेळेस निवडेल, फर्स्ट फ्लॅग मी ज्यावेळेस निवडेल, त्यावेळेस माझ्याकडे किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत? किती ऑप्शन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत? किती फ्लॅग पैकी मी एक फ्लॅग निवडू शकतो? तर 4 फ्लॅग पैकी मी एक फ्लॅग निवडू शकतो. येस, सपोज मी काय केला, निळा फ्लॅग निवडला. ओके, सपोज मी काय केला, निळा फ्लॅग निवडला. ओके, डन. आता मला सांगा, मला काय करायचंय, पुढचा फ्लॅग निवडायचा आहे, सेकंड फ्लॅग, कारण की मला 2 सिलेक्ट करायचे आहेत ना. ओके, तर मला सांगा आता मला सेकंड फ्लॅग निवडण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत? व्हेरी गुड, आय हॅव ओनली 3 ऑप्शन्स विथ मी. ओके, मला सांगा सपोज मी त्या ठिकाणी पिवळा फ्लॅग निवडला. मी काय केला, पिवळा फ्लॅग तिथे निवडला. ओके, डन. मला सांगा निळा फ्लॅग निवडल्यानंतर मला काय पिवळा फ्लॅग निवडणं हे कंपल्सरी होतं का ऑप्शनल होतं? एव्हरीवन, निळा फ्लॅग निवडल्यानंतर पिवळा फ्लॅग निवडणं हे मला कंपल्सरी एक ऑप्शनल? हाऊ ऑप्शनल बेटा? इट इज कंपल्सरी टू मी ना. I have to select 2 flags, right? लक्षात घ्या, a signal is generated of 2 flags. I have to choose 2 flags, correct na? So I have a compulsory to choose 2 flags. So if I choose one flag, so second flag choose करणे is compulsory to me. म्हणजेच after this I have to perform this task as well. Yes, after choosing one flag I have to choose another flag as well. So it is compulsory for me to choose this. So यहाँ पे आएगा बच्चों क्या, and. Yes, this and this. It is compulsory to me to choose a flag. So अगर and आता है तो अपन क्या करते हैं बच्चों? मल्टिप्लिकेशन. तो 4 3 12, 12 सिग्नल्स आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. समजले? एवरीवन, दोज हु आर आंसरिंग ऑप्शनल, हैव यू अंडरस्टूड? ये ऑप्शनल नहीं बच्चा, कंपल्सरी है. सेजल एंड आकाश, हैव यू अंडरस्टूड दिस? ऑप्शनल नाही मला. हा, ऑप्शन्स आहेत माझ्याकडे, ऑप्शनल नाहीये. पण मी काय बोललो, टास्क बोललो. इफ आय परफॉर्म फर्स्ट टास्क, सेकंड टास्क परफॉर्म करणं मला कंपल्सरी एक ऑप्शनल आहे. इट इज कंपल्सरी टू मी. करेक्ट, राइट? चलो, आई होप यू हैव अंडरस्टूड. चलो, सो राइट डाउन. Okay, so write down. Write down. There are 4 flags of a different color available. There are 4 flags of different color are available. Next line. A signal is to be formed. A signal is to be formed of 2 flags of different color. A signal is to be formed of 2 flags of different colors. Next line. मी जसं लिहितो तसं वही मध्ये लिहा. ओके, नेक्स्ट लाईन लिहा. First flag can be selected in selected out of 4 flags in
4 ways. ओके, खालच्या लाईनला क्लिअरली असं लिहिताना अँड, एक लाईन मध्ये पूर्ण मिडलला लिहिताना अँड. ओके, नेक्स्ट लाईन. सेकंड फ्लॅग can be selected out of remaining 3 flags in 3 ways. Next line. Therefore, using what principle of and आलं म्हणजे काय करणार आपण? अरे बापरे, using principle of what? Multiplication. Number of signals can be generated is equal to 4 into 3 ways is equal to 12 ways. इंटरेस्टिंग आहे की नाही? खूब इंटरेस्टिंग चैप्टर है, खूब म्हणजे खूब, बहुत मजा आता है इसके एग्जांपल सॉल्व करने में. चैलेंज लगता है, अरे यार अब मेरे को कैसे के नहीं आया है ना, असं चॅलेंजिंग वाटतं यार, हे मला आलं नाही यार, आता मी पुढचं एक्झाम्पल मी सॉल्व करणार. दिस इज समथिंग चॅलेंजिंग. आणि प्रेझेंटेशन जर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये प्रॉपर ठेवताल, सो एव्हरीथिंग इज इझी. राईट ऑन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. ज्यांचं आता डोकं चालायला लागलं असेल ते मला डायरेक्ट उत्तर सांगा. जर का रिपिटेशन नॉट अलाउड, कारण की रिपिटेशन अलाउडचं तुमचं एक्झाम्पल झालं नाही अजून. रिपिटेशन नॉट अलाउड म्हणजे आतापर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्या प्रकारे उत्तर किती बाळांनो? व्हेरी नाईस. ओ हो, व्हेरी गुड आकाश, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता रिपिटेशन अलाउड जर असेल तर बघा ना, थोडं ट्राय करा. रिपिटेशन अलाउड आहे, खूप इझी. रिपिटेशन अलाउड इतकं फालतू असतं, असं वाटतं काय अवघड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. 25 इज द आन्सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड आकांक्षा. ओके, चलो राइट डाउन. क्वेश्चन काय म्हणतोय पारी? हाऊ मेनी 2 लेटर word can be formed using the letter from the word space when repetition of letters is allowed, repetition is not allowed. ओके, चला मी तुमचा आधी काय घेतो, रिपिटेशन इज अलाउड. ओके,
number one case. नाही आधी लिहा theory थोडीशी लिहा. Write down. Given that two letter word is to be formed from the words of from the letters of the word space है ना, SPACE, from the letters of the word space containing 1 2 3 4 5 5 letters, containing 5 letters. ये बच्चों चला आपण पहिली केस घेऊ आपण. when repetition is allowed. Yes, write down. When repetition is allowed. ओके चला सर्वजण ओके. आता हे जर तुमचं झालं रेग्युलर वालं, पण मी जे इथं तुम्हाला चेक्स वगैरे काढून दाखवतो, यू कॅन राईट इट ओव्हर हिअर. म्हणजे नाही का तुमच्या कच्च्या कामासाठी तुम्ही काढू शकता. म्हणजे मग आपण फ्लॅगचं एक्झाम्पल घेतलं तर तुम्ही ते कच्चं काढू शकता, म्हणजे फॉर युअर कन्सर्न. ओके तुम्ही करू शकता. म्हणजे जे काही मी कच्चं वर्क इथं करतो बाजूला घेऊन, ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहू शकता फॉर युअर फ्युचर रेफरन्स. ओके लक्षात घ्या, देर इज अ वर्ड स्पेस. मला काय करायचे, 2 लेटर्स काय करायचे आहेत, चूज करायचे आहेत. ओके आणि रिपिटेशन इज अलाउड. ओके सपोज आय चूज ए फॉर अक्षय. ओके सपोज मला तर ए आवडतो, मी ए घेऊन टाकला. ओके त्यानंतर रिपिटेशन काय अलाउड आहे. रिपिटेशन अलाउड म्हणजे काय, मी इथं ए घेतला तर मी परत इथे पण ए घेऊ शकतो. बच्चो मी इथे ए घेतला तर मी ते परत एकदा ए घेऊ शकतो. मला सांगा पहिली टास्क म्हणजे 2 लेटर मला चूज करायचे आहेत ना, तर मला सांगा पहिली टास्क कंप्लीट केल्यावर मला दुसरी टास्क कंपल्सरी आहे का ऑप्शनल आहे. whether it is compulsory or optional to me to choose second letter after choosing first letter. Yes, very good, everybody is correct, very nice. So it is compulsory for me to choose this. So compulsory है मतलब क्या है बच्चों, and मतलब ये भी लेटर चूज करना है और ये भी लेटर चूज करना है. यस एंड आया तो अपन क्या करते हैं, मल्टीप्लिकेशन. मला सांगा हाउ मेनी वेज मैं ए को चूज कर सकता हूँ. बोला बाळांनो या 5 पैकी मी 5 लेटर पैकी कोणता पण नंबर चूज करू शकतो. सो आय हॅव 5 वेज. बट नंतर रिपिटेशन अलाउड आहे. तर म्हणजेच काय, मी ह्या ए ला आता कॅन्सल नाही करू शकत. हा ए माझा तिथं राहणार तसा. सो हा पण मी 5 वेज मध्ये करू शकतो. अँड वाला म्हणजे आपण घेणार मल्टिप्लिकेशन. सो इट इज 25 वेज. सो मी 25 2 लेटरचे वर्ड तयार करू शकतो. लक्षात घ्या स्पेस या शब्दाला मिनिंग आहे. त्याच्यापासून जे नंबर त्याच्यापासून जे तयार होत आहेत 2 लेटर, याला मिनिंग असू नसू काही फरक पडत नाही. मिनिंगफुल अँड मिनिंगलेस सगळ्या लेटरला इज्जत आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये. नाही तर म्हणतो सर मी केला सीई, याला काय सर इज्जत, याला काय म्हणजे काय महत्व आहे, सी ला काय महत्वच नाही ना. हा नाही मला महत्व, पण लेटरचा आपण तयार करू शकतो. सो 25 वेज मध्ये आपण करू शकतो. सो राईट डाऊन ओव्हर हियर. राईट डाऊन देर आर 5 letters in a space. There are 5 letters in a word space. Write down number 1. त्याच्यामधल्या नेक्स्ट लाईनला therefore first letter can be chosen or selected. Can be selected
out of 5 letters in 5 ways. Next, second letter can be selected out of 5 letters in, इथं मध्ये काही अँड येईल बरं का, मध्ये फक्त एक लाईन सोडून मध्ये काय लिहायचं, फुल अँड लिहायचं, अँड, कारण कंपल्सरी टास्क येत नाही या. And in 5 ways. Therefore, number of ways two-lettered word can be formed is equal to 5 into 5 ways is equal to 25 ways. Oi hoi. Next line, number 2. When repetition is not allowed. ओके, तर रिपिटेशन ज्यावेळेस अलाउड नाही बाळांनो, तर लक्षात घ्या इथे इथे काय फरक पडेल. इथे एक वर्ड आहे कोणता, स्पेस. तुम्हाला काय करायचे, 2 लेटर काय करायचे आहेत, चूज करायचे आहेत. ओके, सपोज मी पहिला काय केला, मी एस चूज केला. ओके, तर माझा एस कॅन्सल होऊन जाईल. सो एस ला चूज करण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन होते, 1 2 3 4 5 ऑप्शन्स होते. मी 5 वेज मध्ये काय केला, सिलेक्ट केला. 5 मध्ये मी एस सिलेक्ट केला, माझा एस काय झाला, कॅन्सल झाला. आता मला पुढचा लेटर जर मला काय करायचं, ए चूज करायचा आहे. मी फॉर एक्झाम्पल घेतो, तुम्ही पाहिजे तो तुम्ही चूज करू शकता. तर तो ए चूज करण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत बाळांनो, 4 ऑप्शन्स आहेत. मग सांगा, ह्या टास्क नंतर ही टास्क कंपल्सरी एक ऑप्शनल आहे. बघा मी जे बोलतोय ते, आस्क दिस क्वेश्चन टू युअर सेल्फ. परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही स्वतःला प्रश्न विचारलेच पाहिजेत. यस, इट इज कंपल्सरी. सो कंपल्सरी मतलब क्या आएगा, एंड. एंड है तो अपन क्या करेंगे, प्रिंसिपल ऑफ मल्टीप्लीकेशन. सो 20 वेज में अपन इसको सॉल्व कर सकते हैं. सो राइट डाउन, फर्स्ट लेटर कैन बी सिलेक्टेड. First letter can be selected out of 5 letters in 5 ways. बाद में क्या आएगा विच केस के अंदर, एंड सेकेंड लेटर can be selected out of remaining 4 letters in 4 ways. तुम्ही लिहायचं तुम्ही लिहू शकता युजिंग प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन. इथे वरती पण लिहू शकत होते, बट ठीक आहे, जाऊन द्या, काय प्रॉब्लेम नाही. अँड वापरला म्हणजे मल्टिप्लिकेशन वापरणार, दॅट इज फॉर शुअर. सो युजिंग प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन. Number of 2-letter word can be formed. Is equal to 4. 5 into 4 is equal to 20 ways.
ऐकीन इंटरेस्टिंग. अजून तर आपण प्रिन्सिपल शिकलोय, अजून तर आपल्याला परमिशन कॉम्बिनेशन मध्ये जायचंय. Excuse me. Write it down fast. डन, ग्रेट. बहुत इंटरेस्टिंग टॉपिक बच्चे. क्वेश्चन लिख के लो, इसको कल सॉल्व करेंगे, या फिर मैं तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो, पण याचे शून्य आलंय ना, वेळ लागेल. 6 नंबर घ्या. हा 5 नंबर आय एम पी एक काम करा, 6 नंबर घ्या, तो मी तुम्हाला समजून सांगतो, आणि 5 नंबर पण तुम्ही लिहून काढा. काय लिहिण्यात आपला जास्त वेळ जातो. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर, हा आधी लिहा, नंतर आपण 5 नंबर लिहू, आजच लिहू. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर कॅन बी formed using the digits 2 3 4 5 6. इफ डिजिट्स कॅन बी रिपीटेड, ज्या ठिकाणी रिपिटेशन असतं ना बाळांनो, सगळ्यात भारी आहे. इफ डिजिट्स कॅन बी रिपीटेड, सगळ्यात सोपं काम झालंय. ओके, सोपा, लक्षात घ्या, समजून सांगतो तुम्हाला. पाहिजे 2 3 4 5 6, 1 2 3 4 5, 5 लेटर्स आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये काय करायचे, 3 लेटर आपल्याला चूज करायचे आहेत. सच दॅट रिपिटेशन इज अलाउड. सपोज आय चूज 4 ओव्हर हियर, I can even choose 4 over here, and I can even choose a 4 over here. Okay, to choose these 4 out of these, how many options do I have? 1 2 3 4 5. I have 5 options with me. To choose these 4, again I have 5 options with me, and to choose these 4, again I have 5 options with me. So 5 into 5 into 5 is a 125 ways can be number chosen. So 125 आपण लेटर त्यामध्ये बनवू शकतो. ओके, एकदम फालतू आहे. 6 नंबर, 6 नंबरचा क्वेश्चन काय अवघड आहे. सो इसको डू इट एज अ होमवर्क. इफ नॉट, आई विल डिक्टेट यू टुमारो. राइट डाउन क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 को लिखो. इसका आंसर 125 ये आएगा. हा चैप्टर सी फाउंडेशन लेवल, जस्ट इमेजिन कितना इंटरेस्टिंग है. आणि तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर पाहता ना, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, एव्हरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हा चॅप्टर आहे, म्हणजे आहे परमिशन कॉम्बिनेशन. कोणताही तुमचे जेवढे भाऊ बहीण मित्र मैत्रीण असतील त्यांना विचारून घ्या. दिस चॅप्टर इज देअर ऍट एव्हरी लेवल. ज्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये मॅथ्स आहे तिथं हा चॅप्टर आहे आहे आहे.
जब तक सूरज चांद रहेगा तब तक परमुटेशन कॉम्बिनेशन हर कॉम्पिटिटिव एग्जाम में रहेगा. ओके. सो 5 नंबर मी तुम्हाला उद्या डिटेक्ट करेल आणि उद्या त्याला आपण सॉल्व्ह करू, कारण की याच्यामध्ये 0 आलाय ना. सो आपल्याला नंबर 3 डिजिट नंबर आपल्याला फॉर्म करण्यासाठी पहा, त्याला मी 3 डिजिट नंबर मध्ये पहिल्या प्लेसवर नाही टाकू शकत, कारण की जर मी 0 ला पहिल्या प्लेसवर टाकला तर 2 डिजिट नंबर बनेल. समजतंय का? त्यामुळे मला 0 आल्यामुळे मला हा चॅप्टर, हा क्वेश्चन मी तुमच्या चांगला डिटेलमध्ये गेलो उद्या. फक्त लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये, सो that आपला उद्याचा टाइम वाचेल. ओके. सो 6 इज होमवर्क, क्योंकि एकदम फालतू है. 7 नंबर भी एक बार ट्राई करो होम घर पे. 7 नंबर एक बार घर पे ट्राई करो, कुछ नहीं, एकदम फालतू है. मी घेणारच आहे. यू जस्ट ट्राय इट ॲट होम. कच्चा ट्राय करा. चलो सी टुमॉरो.